पुरणीची पातळी लागली वाढायला. शेतकरी पडला विचारात. पण एक शेतकरी विचारात आहे, आमच्या सोयाबीन तुरीमध्ये पाणी जातं की काय. पण एक शेतकरी खुशीमध्ये बी आहे. येलदरीचं जर पूर्णपणे धरण भरलं तर भुईमुगाचं, रबीचं, गहू ज्वारीचं पीक चांगलं येईल. म्हणून शेतकऱ्याला काही जास्त चिंताही करायची गरज नाही. पण ज्याला वरची शेती नाही तो करू शकतो चिंता. पण ज्याला वरची शेती आहे त्याला काही चिंता करायची गरज नाही. खालची शेती जरी पाण्याखाली गेली तर वरची शेतीला त्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आता शेतकऱ्याच्या मनामध्ये आज चलबिचल आहे. आतापर्यंत पूर्णच्या पोटामध्ये पाणी होतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची चिंता नव्हती.